जगन्नाथ पंडिताची गंगालहरी आपण या शिबिराच्या 10-11 दिवसामध्ये ऐकणार आहे. या गंगालहरीची परंपरागत जी रचना आहे किंवा जो श्लोकानुक्रम आहे तो मी माझ्या सोयीने बदलून घेतलेला आहे. त्याच्या मागची माझी भावना अशी आहे की गंगालहरी हे भावकाव्य आहे. फक्त याची रचना सलग झालेली नसणार. जगन्नाथ पंडितांनी गंगेचं दर्शन अनेक ठिकाणी अनेक वेळा अनेक रूपाने घेतले असेल. त्या प्रत्येक दर्शनाच्या वेळी त्यांच्या अंतःकरणावर काही विशिष्ट भावतरंग उमटलेले असतील आणि मग स्फुरण होईल त्याप्रमाणे त्यांनी त्याची रचना केली असेल. सगळे श्लोक एका बैठकीत सलग रचना झालीच असेल असं नाही, पण तसं जर खरंच झालं असतं तर कदाचित रचनेचं स्वरूप निराळ झालं असतं. पुष्कळ वेळा असं होतं की रचना जरी सलग झालेली असली तरी त्यात आलेले जे भाव असतात ते निर्णयावेळी उमटलेले असतात आणि त्याचं संकलन केवळ एका वेळेला होतं आणि म्हणून तरी त्याच्यात सलगता असत नाही. तर भावकाव्याच्या दृष्टीने त्यात सलगता असावी आणि ते भावकाव्य आहे. आधुनिक काय म्हणतात मला माहित नाही, पण ते भावकाव्य आहे. आणि त्याचा प्रभाव म्हणून जगन्नाथ पंडितांनी जेव्हा शेवटी त्या गंगालहरीचं पठण केलं तेव्हा प्रत्यक्ष गंगा प्रगट झाली असा इतिहास आहे. ते आख्यान आपण आता शेवटी ऐकणार आहोत. तेव्हा म्हणून त्याची भावानुसार रचना करण्याच्या दृष्टीने त्याच्यामध्ये स्थूल वर्णन आहे, केवळ कल्पनाविलास आहे, केवळ गंगेच्या बाह्य स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे किंवा परंपरागत काही संस्कारामुळे गंगेवर काही आरोप करून वर्णन केलेलं आहे. अशा तऱ्हेचे जे श्लोक आहेत ते आरंभी घेतले आहेत आणि ज्याच्यामध्ये जगन्नाथाचा आत्मा प्रगट होतो, जगन्नाथाचं हृदय प्रगट होतं असे जे श्लोक आहेत ते शेवटी घेतले. एखादा मनुष्य असं म्हणेल की यापेक्षा श्लोकाचा अनुक्रम थोडा मागे पुढे असावा, त्यांनी आपल्या पुरता करून घ्यायला हरकत नाही. माझा अनुक्रम हा जगन्नाथानं भावाच्या दृष्टीने अधिक प्रामाणिक असला पाहिजे असं मला मुळीच म्हणायचं नाही. मला जसं वाटलं तसा त्याचा अनुक्रम मी बदलून घेतला आहे आणि या बदललेल्या अनुक्रमाने मी आपल्याला गंगालहरी सांगतो. समृद्धम सौभाग्यम सकल वसुधाया किमपि तन् महेश्वर्यं लीला जनित जगतः खंड परशो श्रुतीनां सर्वस्वं सुकृतमथमूर्तं सुमनसां सुधासोदरयन्ते सलिलमशिवन्न शमयतुः. जगन्नाथ पंडित म्हणतात की हे भागीरथी, हे जान्हवी, तुझं स्वरूप म्हणजे सगळ्या पृथ्वीचं जणू सौभाग्य आहे आणि हे सौभाग्य तिच्यापुरतं मर्यादित नाही. ज्याला ज्याला त्याची जाणीव होईल त्याला ती मोक्ष देते. किमपि तन्वर एक भाष्य असं आहे की किमपि म्हणजे मोक्ष आणि ते तन म्हणजे देणार नाही. तर सामान्य कवी शब्दाप्रमाणे त्याचं वर्णन करता येत नाही की हे सौभाग्य कसं आहे, कसं मोजायचं. कारण असं आहे, भाग्य मोजण्याचे निर्णय नमुने असतात. दारामध्ये मोठा गाडी, स्वतःचा बंगला, मुलं बाळ चांगली, ती करती मिळवती, त्यातल्या त्यात सुस्वभावी, सुना बऱ्या मिळाल्या, गावामध्ये मानमान्यता बरी असली, एखाद्या ठिकाणी निवडून आला म्हणजे मनुष्य स्वतःला भाग्यवान समजतो. आहे भाग्य, यात ते शंका. हे भाग्य अनेकांच्या वाट्याला येतं. काही जरा काही लोक असतात, आपण शंकराचार्यांना विचारलं की आपण भाग्यवान कोणाला म्हणतात, त्यामुळे भाग्यवंत कौपीनवंत खल भाग्यवंत, फक्त लंगोटी ज्याच्या जवळ आहे तो भाग्यवान. तुकाराम महाराज विचारलं तुम्ही भाग्यवान कोणाला म्हणतात, त्यामुळे भाग्यवंत म्हणतो या शरण गेले पंढरीला, जे पांडुरंगाला शरण गेले त्यांना आम्ही भाग्यवान म्हणतो. तेव्हा भाग्य निर्णया मापाने मोजलं जातं. ज्याने त्यांनी आपल्या मापाने मोजावं त्याला काही हरकत नाही. जगन्नाथ पंडितांना जे भाग्य मोजायचं आहे ते पहिल्या जातीचं नाही, दुसऱ्या जातीचं नाही, तिसऱ्या जातीचं भाग्य. म्हणजे तुकाराम महाराज ज्या अर्थाने म्हणतात भाग्यवंत म्हणवत या शरण गेले पंढरीराया. आता पंढरीरायाला शरण गेल्यानंतर राजाच्या ऐश्वर्यापासून भिक्षापात्रापर्यंत काहीही त्याच्या वाट्याला येईल आणि त्यात तो समाधानी राहील. भक्ती ही पतिव्रतेच्या निष्ठेसारखी आहे. पतीचं ऐश्वर्य कसं असेल त्याला माहित नाही, तिला त्याची पर्वा नाही. तो गळ्यामध्ये रत्नजरी अलंकार घाली नाही तर त्याच्याबरोबर तिला दारोदार भिक्षा मागत हिंडायला नाही. पतिव्रतेची निष्ठा नवऱ्याच्या ऐश्वर्यावर अवलंबून नसते, नवऱ्याकडून काय मिळतं याच्यावर अवलंबून नसते, निदान नसावी.
कारण नाही तर ती पतिव्रतेची निष्ठाच नाही. नारद भक्तिसूत्राचा जर विचार केला तर सुखात म्हणजे प्रेमातून सुखाची अभिलाषा करणं, ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याच्याकडून सुखाची अभिलाषा करणं हे ज्याविनीचं प्रेम आहे असं नारदाने म्हटलं. तद्विहीन ज्वालानामी. मग पतिव्रतेची निष्ठा कोणती? नास्ति तस्मिन तत्सुख सुखित्वम. ज्याविनी प्रेमामध्ये पतीच्या सुखामध्ये आपलं सुख नसतं, आपल्या सुखाकरता तो अशी कल्पना असते, माझ्या सुखाकरता तो. पतिव्रतेचं प्रेम असं आहे की त्याच्या सुखाकरता मी. दोन्हीमध्ये जमीन अस्मानचं अंतर आहे. माझ्या सुखाकरता तो म्हणणं आणि त्याच्या सुखाकरता मी म्हणणं यात आकाश पाताळाचं अंतर आहे. भक्ताचं हृदय असं असतं. आणि मग त्यामुळे परिस्थिती बदलते. आणि हे आपण रोज व्यवहारात बघतो. 4 बहिणी असतात, 4 ठिकाणी पडतात, 4 तऱ्हेच्या परिस्थिती असतात, पण सगळे आपल्या नवऱ्याला सांभाळून जातात सामान्यतः. आणि असं आहे म्हणून सगळ्यांचे संसार त्या मानाने बरे चालतात आपल्या देशात अजून तरी. जर आहे त्या परिस्थितीमध्ये जुळून घेण्याची प्रवृत्ती स्त्रीच्या ठिकाणी नसती काय झालं असतं ते लोकांच्या संसाराचं कोणाला. एकाची परिस्थिती एकेसारखी नसते, थोडं म्हणून असतंच. आणि ती हट्टे करीत नाही असं नाही, पण फक्त नवऱ्यादेव करते. त्यानं दिले तर घेते, नाही मिळालं तर न कुरकुरता शांतपणे राहते सामान्यतः. आणि अशी राहते म्हणून संसार होतात. नाहीतर काय झालं तो कोणाला. आपल्या देशामध्ये सुदैवाने अजून 85-90% संसार तरी असे सुखाने चाललेले आहे. हे असंच चालेल प्रमाण असं मला वाटत नाही, पण अजून चालू आहे. आणि याच्या मागे ज्या वृत्तीने चालू आहे ती वृत्ती आहे भक्तीची. त्याच्या सुखात माझं सुख. कित्येक वेळा ती हट्ट करेल तर ती सुद्धा अशा करता करेल की अहो तुमचं सुख यामुळे वाढणार आहे, तुम्हाला कसा विचार करत नाही असं म्हणेल. कळत नाही म्हणे. जरा अधिक चांगल्या शब्दात तुमच्या कसं लक्षात येत नाही म्हणेल. हा थोडी फरक आहे. पण ते सुद्धा त्याच्याकरता असेल, आपल्याकरता असणार नाही. सामान्यतः ज्या गृहिणी म्हणून प्रसिद्ध आहेत, सुगृहिणी म्हणून प्रसिद्ध आहेत, त्यांची वृत्ती खरंच अशी असते. मी अशा कित्येक स्त्रिया पाहिल्या आहेत की उत्तम स्वयंपाक करतात, आपल्याकरता राखून ठेवून वाढतात अशी कुणीही बाई मी बहुधा बघितली नाही. दुसऱ्याने समाधानी खाण्यात त्यांना आनंद असतो, गृहात तर त्यांना गिळत नाही असं मुळीच नाही, आनंदाने खात. पण माझ्याकरता उरावं किंवा माझ्याकरता राखून ठेवून वाढावं ही भावनाही त्यांच्या अंतःकरणात नसते. ही भक्ताची भावना. ही वृत्ती ज्याला आहे त्याचं भाग्य मोठं. हे भाग्य इथे जगन्नाथांना विकृत. समृद्धम सौभाग्यम सकल वसुधाया किमपि तन की भागीरथी तू पृथ्वीचं सौभाग्य आहे. आणि ते असं व्याख्या सौभाग्य आहे की वर्णन करून सांगता येणार नाही. शब्दाच्या पलीकडचं आहे. किती वर्णन करा, किती रूपाचं वर्णन करा, आता ऐकायचं आपल्याला किती रूपाने वर्णन करायचं. आणि हे असं का घडलं म्हणाले, त्याचं कारण असं आहे. महेश्वरेन लीला जनित जगत खंड परशो. ज्यानं हे सर्व जगत लीलेनं निर्माण केले किंवा लीलेनं निर्माण केलं म्हणण्यापेक्षा हे सगळं जगत ज्याची केवळ लीला आहे, निर्माण करण्याचा उद्देश सुद्धा भगवंताच्या पाठीमागे लावणं म्हणजे काहीतरी दोष देणं आहे, त्याचा अपूर्णता ठरवणं नाही. ही त्याची सहज लीला आहे. निर्माण केलं सुद्धा शास्त्रीयदृष्ट्या म्हणायचं. आता व्यवहारामध्ये बोलताना समजून देताना जगत कसं निर्माण झालं याची अनेक प्रकारांनी चर्चा केली आहे. आणि सामान्यतः कोणाचंही कोणाशी जुळलं नाही. हे तत्वज्ञानांचं जुळलं नाही असं मुळीच नाही. आजचे जे भौतिक शास्त्रज्ञ आहेत त्यांचं सुद्धा एकमेकाशी जुळत नाही. सृष्टी कशी निर्माण झाली हा त्यांच्यापुढे तितकाच गूढ प्रश्न आहे, तितका प्राचीन काली होता. ती माणसं बिचारी भोळी होती म्हणा, आधुनिकांना समाधान वाटत असेल तर बावळी होती म्हणा. ती भगवंताची लीला आहे. पण यापेक्षा अधिक चांगलं उत्तर आजही शास्त्रज्ञांना सापडलेलं नाही. आणि परस्पर विरोधी विधानं तेही करीत नाही असं मुळीच नाही. एक आधुनिक शास्त्रज्ञ म्हणतो जगाचा संकोच होतोय विश्वाचा, तो दुसरा म्हणतो नाही प्रसार होतोय. आता एक दोन सारखं आहे. एक जग संकुचित होतोय म्हणतो, दुसरा म्हणतो प्रसरण पावतो. एक म्हणतो स्फोटातून निर्माण झालं, दुसरा म्हणतो नाही
एकमेकांच्या जवळ आल्यामुळे त्यांची रचना झाली. अरे पण कोण जवळ आलं, कोणाच्या जवळ आलं, स्फोट कोणाचा झाला, कशाने झाला, काही टाइम बॉम्ब ठेवला होता त्याच्यामध्ये, काय झालं कसं, काय माहित नाही. अजून ते गूढ आहे, संशोधन चालू आहे. ठीक आहे, चालू आहे. जेव्हा तुमचं संशोधन पुरं होईल प्रामाणिकपणे, तेव्हा शेवटी याच निर्णयाने याल की ही भगवंताची लीला आहे. आणि लीला या शब्दाचा अर्थच म्हणजे असा आहे की जे सहज घडलंय. काही माणसांना सवय असं की नाही, कुणी भिवया उडवतो, नाकात अभिनय करीत नसतो, बसल्या बसल्या उडवतो, उडी जाऊ असा हा सवयची सवय असते कोणाला, अशी नाना प्रकारची सवय असते. खा झालं करत नाही, सवय. मांडे हलवतात लोक बसल्या बसल्या, काही ना स्वस्त बसवतच नाही. मी हे लीला करता आपल्याला सांगतो. लीला म्हणजे नुसता खेळ सुद्धा नाही, लीला हे सहज घालतात. असं का, कारण काही नाही आहे म्हणून. आता दुसरी शंका मग आपल्याला आपल्या बाजूनी, मग इतकं सगळं असं व्यवस्थित कसं, ते भगवंताचं आहे म्हणून. आमचं असं तर वेळाकडे झालं असतं, पण ते भगवंताचं आहे म्हणून इतकं सगळं व्यवस्थित आहे. तेव्हा हे सगळी सृष्टी ज्याची लीला आहे, की जिच्यामध्ये विविधता आहे, वैभव आहे, ऐश्वर आहे, सगळे रस आहे, नवरस, भक्ती सुद्धा, ती 10वी म्हणावी 11वी म्हणावी तो पुन्हा वादाचा विषय. सगळे रस हिच्यामध्ये भरलेले आहेत, सगळ्यांची सोय ज्याच्यामध्ये आहे. लीला असून आम्ही मुद्दाम केलं तरी सुद्धा सगळ्यांची सोय होत नाही. भगवंताची लीला आहे, सगळ्याची सोय त्यामध्ये होऊन जाते. असं ज्याचं वैशिष्ट्य आहे, त्याचंही तू ऐश्वर्य आहेस. महेश्वर्यम लीला जनित जगत खंड परशो. लक्षण काय, कारण ऐश्वर्य आहे म्हणून तो डोक्यावर धारण केलं ना. ऐश्वर्य हे म्हणून तो डोक्यावर घेतो तुला. सगळ्यात श्रेष्ठ वाटलीस, आता पुढे सांगणार आहे किती श्रेष्ठ वाटली, काय काय सहन केलं त्याकरता भगवंताने, ते सांगणार आहे. जगन्नाथ म्हणे सांग शिल्लक काही झालं, पण त्यालाही तू आपल्या ऐश्वर्यासारखी वाटतेस. तोही तुला भूषण समजतो. महेश्वर्यम लीला जनित जगत खंड परशो. श्रुतीनाम सर्वस्वम सुकृतमथमूर्तम सुमनसाम. श्रुतींचं तू सर्वस्व आहे. श्रुती म्हणजे वेद, जे भगवंताच्या मुखातून जगत कल्याणासाठी सृष्टीच्या पूर्वी निर्माण झाले अशी आपली धारणा. तेव्हा असे जे वेद जे जगत कल्याणासाठी निर्माण झाले, ते जगत कल्याणासाठी निर्माण झालेले वेद, त्यांचंही तू सार आहेस. तू फार प्रचंड आहे काम. त्या भृगूला मुठभर दिलं तर आपल्याला वाचवत नाही. अनंत वेदराशीतून एवढं मुठभर उचलून दिलं त्या भृगूला. शेवटी ते एकाला सहन होण्या म्हणून व्यासाने त्याचे 4 भाग करावे. इतकं प्रचंड काम आहे तिचं. अशा स्थितीमध्ये आम्ही त्याच्यापर्यंत पोचायचं कसं, पण जेमतेम शब्दापर्यंत पोचता येतं, अर्थापर्यंत पोचताच येत नाही. फार तर शब्दार्थापर्यंत पोचता येतं, भावार्थापर्यंत पोचताच येत नाही. अशी नाना तऱ्हेची अडचण निर्माण होते. करायचं काय, ते म्हणजे त्याची सोय आहे. तिथे येऊन बसा. श्रुतीनाम सर्वस्वम, इथे येऊन बसा. रमा त्यात, ते अवघड आहे थोडं. येऊन बसणं सोपं आहे, पण त्यात जर रमलात तर खरंच असं वाटेल की इतकं करून जे मिळवायचं ते इथेच मिळालंय. शेवटी आपल्या मतलबाचं किती. अगदी मानस सरोवराच्या काठावर जरी तुम्ही गेलात तरी तुमची तहान भागण्याकरता तुम्हाला पाणी किती पाहिजे, 2 ओंजळी. आणि ते मानस सरोवराचं असलं तर 2 ओंजळी सुद्धा एकदम पिळवत नाही. आणि एवढं चुकावर घेतलं तर यांनी सुद्धा तहान भागते. असं वैशिष्ट्य त्या जलाचं. नाही तर आपल्याकडे उन्हाळ्यामध्ये हंडा तोंडाला लावला तरी पाणी भागत नाही वाटते, पुन्हा शिल्लक राहतेच का. तर तुमची गरज एवढी, गीतेने सांगितलं नाही की पुष्कळ गोष्टी दिसतात आपल्याला. पाहिजे किती काय तर सर्व यावान अर्थ उदपाने सर्वतच संप्रदोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानता. की सगळीकडे पाणी गच्छ जरी भरलेलं असलं आणि दुष्काळ नाही अशी आपण कल्पना करू. सरकारच्या योजनेला यश आलं, भ्रष्टाचार संपल्यामुळे, आणि त्यामुळे सगळीकडे पाणी विपुल झालं.
सगळ्या कूपनलिका पाण्यापर्यंत जाऊन पोचल्या आणि प्रत्येकातून पाणी भरपूर यायला लागलं. सगळी धरणं टिकण्यासारखी बांधली गेली आणि जिकडे पाणीच पाणी झालं असं म्हणून खरंच झालं. तरी सुद्धा मला पाहिजे ते पाणी किती? सर्वतच संपलं होतं की आम्हाला एवढं पाणी पाहिजे, एक हंडाभर पाणी पाहिजे, गाजरभर पाणी पाहिजे, खाऊभर पाणी पाहिजे, झालं कुटुंबाचं काम झालं. तर पाणी किती जरी भरलेलं असलं, एखाद्या महान सरोवराच्या किनाऱ्यावर जरी आपण राहत असलं तरी तुम्हाला लागतं ते पाणी किती? थोडं लागतं. तेवढं आपल्याला मिळायची कारण आहे. आणि म्हणून ही जी मोठी माणसं असतात ते तेवढं आपल्या मतलबाचं काय ते पाहतात, कारण तेवढंच उपयोगाचं. तुकारामाला विचारा, तुमचा वेदू अनंत बोलला, खूप बोलला वेद, पण शेवटी काय सांगितलं? अर्थ इतुकाची केला म्हणून काय? विठोबाशी शरण जावे, निजनिष्ठे नाम घ्यावे. आता सगळा वेद उद्या लागेल लिहितात. तर हे असं होतं. जगन्नाथ म्हणतात की भागीरथी तुझं स्वरूप असं आहे, श्रुती नाम सर्वस्वम. आणि याच्या मागे इतिहास आहे. सुकृतम अथमूर्तम सुमनसाम. देवाने अनेक तऱ्हेचं पुण्य केलं, ते जणू तुझ्या रूपाने प्रगट झालं, किंवा अनेक तऱ्हेच्या पुण्यानंतर तू देवांना प्राप्त झालीस. सुकृतम अथमूर्तम सुमन. आणि प्रत्यक्ष कर्म अमूर्त आहे, तू प्रत्यक्ष आहे. सुधा सोदरयंते, तू जणू अमृताची सहोदरी आहेस, अमृताची सख्खी बहीण आहे. सुधा सोदरयंते सलिलम शिवन्न शमयतु. असं हे तुझं जल, आमचं जे अकल्याण आहे त्याचा नाश करू. दोन्हीमध्ये अंतर थोडे शब्द समजून घेतले पाहिजेत. आमच्या असुखाचा नाश करू म्हणत नाही जगन्नाथ, आमच्या अकल्याणाचा, अशिवाचा नाश करू म्हणतात. सुख आणि कल्याण दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जे कल्याण असतं ते सुखकारक वाटतं तसं नाही, जे सुखकारक असतं ते कल्याणकारक असतं तसं नाही. हित आणि सुख यामध्ये फार अंतर आहे. श्रेय निराळ आणि प्रिय निराळ. माणसांना श्रेय सामान्यतः समजत नाही, प्रिय चटकन समजतं, कारण ती इंद्रियद्वारा घेण्यासारखं आहे. प्रिय समजायला नेहमीच वेळ लागतो, श्रेय समजायला नेहमीच वेळ लागतो. प्रिय समजतं पण इंद्रियद्वारा घेता येतं. सुंदर काय ते कोणाला कळतं, पण खरं सौंदर्य कशात आहे ते कळतच की नाही कोणाला. चौदा रुपयांचं सगळ्यांनाच आवडतात, पण सोसतात की नाही याचा विचार करून लोक खातात की नाही कोणाला. नाही खात नाहीत म्हणून बरं आहे, नाही तर डॉक्टरांचं कसं व्हायचं? तुझ्या न चालायचं असतं ते तर बरं आहे, असं असावं. त्या खाण्या म्हणून गमती लोक आहेत. एका सांगितलं मीठ खाऊ नको, तुम्हाला खायचं आहे मीठ, घास तोंडात घोलतो म्हणला, म्हणजे त्याला मोमेंटम कुठून येतो. एरवी मीठ लावलं की घास सरळ जातो आणि मीठ लावलं नाही की असा फिरतो. ही काय प्रकार आहे? मला अजून काही समजलं नाही. गिळण्याची क्रिया मिठावर अवलंबून आहे असं मी काय अजून फिजिओलॉजीत ऐकलं नाही. पण असं होतं म्हणतात लोक, होतं म्हणतात विचार ठेवला पाहिजे. मला माझा अनुभव तुम्ही नाकारणार कसा? काय वाटेल झालं तुम्ही. मी आपल्या कथा सांगतोय की इथे अशिवम शमय तू म्हटलं, हे असुखम शमय तू म्हटलेलं नाही, कारण तसं असणार नाही. मला थंडी सोसत नाही म्हणून मी हातात पाया घातल्यावर गंगेचं पाणी कोमट व्हावं असं होण्याची शक्यता नाही. ते तसंच राहायचं. तू सोसणे इतपत तयार हो म्हणायचं अर्थ. कारण हे तुझ्या शरीराला स्पर्श सुखद होईल तसं नाही, हे कल्याणकारक आहे. असं आमचं जे अशिव आहे, आमचं अकल्याण जे आहे ते भागीरथी तुझ्या या जलाने नाहीसं हो. म्हणजे बालमित्र पिंगळीकरांनी याचा अनुवाद केला. तो प्रत्येक मी श्लोक आधी वाचेन, नंतर त्याच्यावरचं भाष्य सांगेन आणि शेवटी अनुवाद वाचेन. हो संपन्न वसुंधरा तव जला सौभाग्य, ही संपन्न वसुंधरा तव जला सौभाग्य मानीश्वये. ऐश्वर्य त्रिपुरारीचे करी भवा निर्माण जो लिहिलये. सर्वस्व श्रुतीचे तसे सुकृतही देवादिकांचे हिते. जे प्रत्यक्ष सुधा सहोदर असे पापा हरो येते. उदंचन मार्तंड स्फुट कपट हे रंब जननी. कटाक्ष व्याक्षेप क्षण जनित संक्षोभ निवहा. भवन्तु त्वंगन्तो हरशिरसि गंगातनुभवा. तरंगा प्रोत्तुंगा दरिद्दुरित भयभंगाय भवताम्. जरा गंमत विनोद ज्याला म्हणतात असा विनोद आहे. तो विनोद म्हणून लक्षात ठेवायचा असतो. विनोदाच्या खोलात कधी फारसे जायचं नसते. जगन्नाथ पंडित भागीरथीची स्तुती करताना म्हणतात तर काय झाली भानगड. भागीरथी डोक्यावर
आणि पार्वती आहे मांडीवर किंवा अर्धांगी किंवा इतर कुठे वावरत असेल, कदाचित नेहमीच मांडीवर असेल असं काही सांगता येत नाही. मांडीवर नसेल अशी स्थिती पुष्कळ वेळा असेल, पण ही मात्र अखंड डोक्यावर. आता केवढा मत्सराला, म्हणजे कुठं काही नसताना सुद्धा मत्सर राहतो. तो इथे तर मत्सराला केवढा पुरावा आहे. निष्कारण सुद्धा मत्सर राहतो, नुसत्या संशयाने सुद्धा तळपात राहतो असं म्हणतात. इथे त्याचा प्रत्यक्षच आहे. त्यामुळे पार्वती ही जेव्हा केव्हा संधी मिळेल तेव्हा भागीरथीकडे डोळे वटारून रागाने बघायचे आणि त्या तिच्याकडे बघताना तिचे डोळे किती तांबट लाल व्हायचे, तू उगवत्या सूर्यासारखे. पार्वतीचे डोळे ती, त्यामुळे तू उगवत्या सूर्यासारखे. इतर कोणाचे असेल निखाऱ्यासारखे झाले. फरक पार्वतीला जो राग येत असे, मत्सराने झळफाट होत असे तिचा, त्यामुळे तिची रागाने बघायची. तो राग सुद्धा उगवत्या सूर्यासारखा दिसाय. पण ते आपल्याला तिच्याकडे बघितलं तिची दशा काय व्हायची. तुम्ही त्या पार्वतीच्या डोळ्याकडे बघितलं की भागीरथीच्या अंगाचा थरकाप व्हायचा असा. शेवटी किती डोक्यावर घेतली तरी धर्मपत्नी ती, मान तिचा मोठा, किंवा प्रसंगाला हाताला लावून बसणार ती, ही काही झालं तरी धाकती आणि त्यामुळे नक्की असं म्हणतात. मला माहित नाही. तर पार्वतीचा तो मान छेडत पाहिजे, काय काय उपाय नाही. त्यामुळे ती भागीरथीला त्याला अवघड व्हायचं. रागावल्या बाई काय करणार, काय करा, आपण काय करा, बरं करावं तरी का. कारण तो निष्ठून जाणं इच्छा सांगून नाही. त्याने आळून ठेवली आहे आणि ते जगन्नाथ सांगणार आहेत पुढे. काय करणार, हा तुझाच दोष आहे. म्हणजे तुला अडकून पडावं लागला, हा काय तुझाच दोष आहे, तुला काय करणार, येईल पुढे घ्यावं. तर तिला निष्ठून जाता येत नाही. आता या रागाने तो सहन करण्यापासून गती नाही, पण थरकाप झाल्याशिवाय राहत नाही. किंवा पार्वतीचा राग पाहून तुझा जो हे भगवती थरकाप होतो, त्या थरकाप झाल्यामुळे तू जलमयी असल्यामुळे तुझ्या अंगावर लहरी उमटतात. कापरं भरलं की त्या लहरी उमटतात. ह्या तुझ्या उमटणाऱ्या ज्या लहरी आहेत, दुरित भयभंगाय भवताम, आमच्या दुरिताचा भंग करणाऱ्या आहोत. तुमची परिस्थिती कशी असो, आमचं चांगलंच असं आहे. ते काय माहिती का, रेल्वे प्रवासामध्ये आईची परिस्थिती कशी आहे ती कशी असो, मुलाच्या फर्स्ट क्लास मध्ये कधी फरक पडत नाही. त्याला रिझर्वेशन लागत नाही, त्याचा फर्स्ट क्लास काय. आईची असेल तशी असेल तशा, त्याचा फर्स्ट क्लास जसा कायम असतो तसं देवाचे स्वरूप काय असो, भक्ताचा फर्स्ट क्लास काय. तर तुम्ही पार्वतीने तुमच्याकडे रागाने बघितल्यामुळे तुमचा थरकाप हो, का शंकराने अंगावर घेतल्यामुळे तुमच्या अंगावर रोमांच उभे राहोत, आम्हाला त्याच्याशी काही कर्तव्य. आमचा जो दुरित भयभंगाय भवताम काय, तरंगा प्रोत्तुंगा दुरित भयभंगाय भवताम, अंबेची कपटी दिठी जणुकमी आरक्त बिंबारकते, त्या योगे थरकाप होऊ निर्दित्वन्नीर संशोभते, उत्तुंग स्फुरती तरंगधरी श्री शंकराचे श्री, त्यावीची दुरिते हरोत अमुची श्री जन्मुजे सत्वरी, कपदादुल्लस्य प्रणय मिलदर्धांग युवते, पुरारे प्रेंखंचो मृदुल तरसीमंत सरण, भवान्यासा पत्न्य स्फुरित नयनं कोमल रुचा, करेणा क्षिप्तास्ते जननी विजयंताम लहरया. तर भानगडी म्हणजे किती भानगडी. भगवंतांनी, भगवान शंकरांनी पार्वतीला अगदी जवळ घेऊन आलिंगन दिलंय. तर माहित नाही थोडे खाली वाकले असते, थोडे खाली वागले की इच्छा जे थेंब आहेत ते पार्वतीच्या भांगात पडले. आता या वेळेला काय झालं असेल तिचं, ती म्हणली पुन्हा जिथं तिथं आहेच, आणि म्हणून तिने रागाने अशी घेऊन तिला हिसवून टाकायचा प्रयत्न केला. पण हिसवून टाकायचा प्रयत्न केला तर झालं काय, 2-4 थेंब बाजूला गेले, पुन्हा उरलेली शिल्लक राहिली. पण राग आला आणि त्या रागामुळे पुन्हा पुन्हा हिसडलं. हे पाहिलं तर थरकाप झाला होता. आता किती होईल हिसडण्यामुळं, तो कितीतरी जास्त होणार. तुमचं काही व्हायचंय, पण हा जो तुमचा थरकाप आहे ना, हा आमचं कल्याण करू. करेणा क्षिप्त असते जननी विजयंताम लहरया.
या ज्यांचे लहरी आहेत, जललहरी भागीरथीने पार्वतीने खेचलेल्या, ते आमचं कल्याण करून आलिंगी शूलपाणी हिमनग दुहिता पंचबाण प्रभावे तिच्या सीमंत भागी तव जललहरी वर्षताति स्वभावे क्रोधे सापत्न भावे बघून तुझ उमा वीची सारून टाकी त्या वीचीचा घडोहा विजयनी तपा जन्मुजे सर्वलोकी इदं हि ब्रह्मांडं सकल भुवना भोग भवनं तरंगैर्यस्यांतरलुठति परितस्तिन्दुकमिव सवेश श्रीकंठ प्रवितत जटाजूट जटिलो जलानां संघातस्तव जननि तापं हरतु नः. हा रम्य कल्पना आहे, फक्त भक्ताच्या अंतःकरणाला आकळणारी. त्याचं प्रॅक्टिकल शोधता येणार नाही, प्रत्यक्ष दाखवा म्हणलं तर नाही दाखवलं, भक्ताच्या अंतःकरणाला समजणारी गोष्ट. तो हे ब्रह्मांड केवढं विशाल आहे. इदं हि ब्रह्मांडं सकल भुवना भोग भवनम. ब्रह्मांड केवढं मोठं आहे, कल्पना करू शकणार नाही आपण, इतकं मोठं आहे. ब्रह्मांड म्हणजे सबंध विश्वाचा व्याप. ही जी आकाशगंगा दिसते आपल्याला केव्हा तरी, तिच्यामध्ये लक्षावधी तारे आहेत की ज्यातले अनेक तारे आपल्या सूर्यापेक्षा मोठे आहेत. आणि आपला सूर्य किती मोठा आहे, पृथ्वीच्या पेक्षा 13 लाख पट मोठा आहे. आपल्यापासून किती दूर आहे, यांच्या नवीन नियमाप्रमाणे मोजताना 8 मिनिटाच्या अंतरावर आहे. आणि आकाशगंगा आपल्यापासून किती लांब आहे, ते 1 लाख प्रकाश वर्षाच्या अंतरावर आहे. 8 मिनिटं कुठे, 1 लाख प्रकाश वर्षाच्या अंतर कुठे. आणि त्यातले तारे एकमेकापासून किती लांब आहेत, ते आणखीन त्याच्यापेक्षा पुष्कळ लांब आहेत. आणि अशा किती आकाशगंगा आहेत, 5-6 आकाशगंगेचा पत्ता आला आहे, त्याच्या मागे किती आहेत कोण आहे तो. आता हे सगळं चक्कर आणणार आहे की नाही प्रकारे, येत नसली तरी येईल, याला येते तसं काय होईल कोण किंवा हे म्हणत असं हे जे सबंध म्हणून सकल भुवना भोग भवनम, सगळी जी भवन आहेत त्यांना आधारभूत असलेले हे जे सगळे ब्रह्मांड आहेत, हेही भागीरथी तुझ्या प्रभावामध्ये पाण्यावर जसा भोपळा तरंगावा तसं तरंग. इदं हि ब्रह्मांडं सकल भुवना भोग भवनम तरंगैर्यस्यांतर लुठती परितस्तिन्दुकमिव. वाळलेला कडू भोपळा जसा असतो, तो जसा सहज तरंगतो. आपल्याला माहितीये, कडू भोपळा जेमतेम इतका बुडतो पाण्याखाली, बाकी सगळ्या त्याच्यावर राहतो. इतका हलका असतो पाण्याच्या दृष्टीने विचार करता, इतका हलका होतो. हे काय म्हणणं माहितीये, तुझं उद्धार करण्याचं सामर्थ्य किती मोठं आहे. भगवान जगन्नाथ पंडित कल्पनेने सांगताय की तारून घेण्याने उद्धार करणे ना, तर सगळ्या ब्रह्मांडाचा उद्धार करण्याचं तुझं सामर्थ्य केवढं मोठं आहे. ते एवढं मोठं वाटणारं ब्रह्मांड की ज्याचं गणित करताना खगोलशास्त्रज्ञ चक्रावतात. कारण मिनिटाचं नाही, वर्षाचं नाही, अशा अनेक प्रकाश वर्षाचं माप लावावं लागतं. आता हे चमत्कारी आहे की नाही, की कालाचं माप रस्ता म्हणजे असं आहे, आपण जर पण आपणही वापरतो कालाचं माप रस्त्याला, आपणही वापरतो. जर तुम्हाला विचारलं का अमुक किती लांब आहे, 4 मिनिटाच्या रस्त्याला, 5 मिनिटाच्या रस्त्याला, हे कालाचं मापच वापरलं ते. अर्धा फरलांग म्हण, फरलांग म्हण, 2 फरलांग म्हण, किलोमीटर म्हण, 2 किलोमीटर म्हण, 10 मिनिटं 15 मिनिटं झालं, तर काळाचं माप आपणही वापरतो. यांनी काळाचं माप वापरलंय. त्या प्रकाशाचा वेग एका सेकंदाला 1,86,000 मैल आहे. शास्त्रज्ञांनी कसा मोजला कोण आणतो, पण पृथ्वीचा परिघच मुळी 24,000 मैलाचा आहे. या पृथ्वीच्या 24,000 मैलाच्या परिघामध्ये शास्त्रज्ञांनी 1,86,000 मैल कसे मोजले हे त्यांचं त्यांना माहित, आपल्याला काही माहित नाही. पण मी श्रद्धाळू मनुष्य आहे, जसा ज्ञानेश्वरांच्यावर विश्वास ठेवतो तसा शास्त्रज्ञांच्यावर विश्वास ठेवतो. शास्त्रज्ञांच्यावर विश्वास ठेवणारे मात्र ज्ञानेश्वरांच्यावर विश्वास ठेवत नाही. तेव्हा त्यांच्या माझ्यामध्ये फरक आहे. ज्ञानेश्वरांच्यावर विश्वास ठेवा, शास्त्रज्ञ बरोबर, त्यांचं म्हणत मला मान्य, कारण मला पटेल नाही, मला अशक्य वाटतं. परत ते म्हणतात हो म्हणून, हो तुम्ही म्हणता ते मान. प्रकाशाचा वेळ एका सेकंदाला 1,86,000 मैल आहे. अशा स्थितीमध्ये असे तारे आहेत म्हणे की पृथ्वी जन्माला आल्यापासून अजून त्यांचा प्रकाश पृथ्वीवर येऊन पोहोचायचाच आहे. पृथ्वी जन्माला येऊन काही अब्ज वर्ष झाली. आता गणित कसं करायचं. असं हे जे सगळं ब्रह्मांड आहे, त्या ब्रह्मांडालाही उद्धरून नेण्याचं सामर्थ्य तुझ्या ठिकाणी आहे. कसं, ज्याप्रमाणे भोपळ्याला उतारून नेणं जगाला मुळीच कठीण नाही, त्याप्रमाणे
इदम हि ब्रह्मांडम सकल भुवना भोग भवनम तरंगैर्यस्यांतर लुठती परितस्तिंदुकमिव. असं एखादा कडू भोपळा, वाळलेला कडू भोपळा सहज तरंगावा त्याप्रमाणे तुझ्यावर तरंगतोय. यात आणखी मला वाटतं बारीक एक श्लेष आहे. ओला कच्चा भोपळा तरंगतो का तो असा तरंगत नाही. तरंग आहे कदाचित पण बहुतेक अर्धा खाली म्हणजे अर्ध्याच्या वर हात जाईल आणि मग जनते नसा कसा थोडा थोडा वर राहील. मी प्रयोग करून बघितला नाही पण कदाचित असं होईल. हा कसा तरंगतो असा तरंगतो. याचा अर्थ काय माहितीये का की तुम्ही आतून इतके पोकळ व्हायला पाहिजे, इतके निर्वासन व्हायला पाहिजे तर तरंगाल, नाही तर कुठल्याशिवाय दुसरा मार्ग नाही. कडू भोपळा जसा आतून फार पोकळ झालेला असतो, आत त्याचा आत काही नसतंच आणि आत राहतं ते काय ज्याच्यामुळे सगळी जडता येते तो आहे अहंकार. आणि बाकी सगळी त्या अहंकाराची संतती, सगळे अहंकाराचे परिणाम, काम काय, क्रोध काय, लोभ काय, मोह काय, मद काय, मत्सर काय, सगळं दुष्टत्व काय, सगळे जे वाईटपण आहे ती सगळी अहंकाराची संतती आहे. हा अहंकार जोपर्यंत आहे तोपर्यंत तो जड करतो. तरंगायचं असेल तर हा गेला पाहिजे असाही भाव कदाचित यात असण्याची शक्यता आहे. तरंगैर्यस्यांतर लुठती कारण भोपळा पोकळ असतो हे काय माहिती आहे. तू कुठे जातो कोणा ठेव न फोडता आपलं कोणीकडे जातं हेवी कापून बघितलं तर त्याचं सबंध भरलेलं दिसतं पण वाळलं त्यात काय नाही म्हणून तर तंबोराच्या उपयोगी पडतं. काय गंमत आहे बघा. आत भरलेला भोपळा असला तर तंबोऱ्याला किंवा सतारीला नाद नाही. आज जेव्हा पोकळ होतं तेव्हा तारांचा नाद सतारीत उमटतो आणि मग सतार ऐकायला मुली चांगली वाटते असं म्हणतात. आम्हाला काही कान देवाने देवाने तो काय करणार मला सांगतात. कोणाच्याही अनुभवावर अविश्वास कसा राखावा. पण तारेचे सूर जर सतारीत उमटायचे झाले तर सतारीचा भोपळा पोकळ लागतो. भगवंताचे सूर जर माझ्या हृदयात उमटायचे असतील तर माझं हृदय असं पोकळ असलं पाहिजे. त्यात अहंकार असता का नाही तरच उमटतील नाही उमटायचे पाहिजे. तरंगैर्यस्यांतर लुठती परितस्तिंदुकमिव. जिकडे जाईल तिकडे तो तरंगतोच. पाण्याला खळखळाट असो नाही तर पाणी शांत असो भोपळा बुडायचा नाही. भोपळा तरंग नाही तर खळखळत्या पाण्यात तरंग मोठं कठीण असतं पण भोपळा तरंगायचा. मग तरिता कुठे जिथे टाकावा तिथे तो तरंगतो. हे सामर्थ्य कोणाचं भागीरथी सगळ्या ब्रह्मांडाला तारून नेण्याचे हे सामर्थ्य. एखादा भोपळा सामान्य जसा असावा जलाशयावर त्याला जलाशयाविषयी त्याची काही किंमत नसावी तसं ब्रह्मांडाचा उद्धार करणे हे तुला काही महत्वाचं नाही. भोपळ्याला तारणं जलाला जितकं सोपं आहे तितकं ब्रह्मांडाचा उद्धार करणं तुला सोपं आहे. आणि असा हा तुझा जलसंभार जो आहे सयेश श्रीकंठ प्रवितत जटाजूत जटिलो. ब्रह्मांड इतकं मोठं ते ज्याच्यावर तरंगते ती भागीरथी केवढी आणि तिला सहज लिहिलेनं आपल्या मस्तकावर धारण करणारा तो भगवान केवढा. म्हणून त्या भगवंताला नेहमी आपण अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणतो की अनंत कोटी ब्रह्मांड त्याच्या रोमरंध्रात आहेत अशी आपली धारणा आहे भगवंताची. अनंत कोटी ब्रह्मांड ते कोटी म्हणजे किती आणि ती पण अनंत कोटी. हे गणित नाहीच त्याला गणित काहीतरी म्हणायचं म्हणून म्हणायचं पैकी प्रकार. मग तो कॉम्प्युटर सुद्धा हे कोटीचं गणित करू शकणार नाही. अनंत कोटीचं करणार नाही गणित. कोटी कोटी म्हणा, लक्ष कोटी म्हणा, परार्ध कोटी म्हणा, परार्ध कोटी म्हणा, अनंत कोटी आहे. आणि अशी अनंत कोटी ब्रह्मांड त्याच्या रोमरंध्रात राहतात. त्याच्या मस्तकावर तू विराजमान आहेस. जलानाम संघातः तव जननी तापम हरतुनः. आता नम्रपणाने भगवान जगन्नाथ म्हणतात की अशा तुला माझा ताप दूर करणं काही कठीण आहे का. पण भागीरथी तरी प्रार्थना करायची वेळ आली नाही की माझा ताप दूर कर. ते पुन्हा शंका की इतकं जर सोपं आहे तर आपणून का देत नाही. तुम्ही आपणून दिलं आणि घेण्याची जर तयारी नसली तर व्हायला जातो. आई सुद्धा लेकराला भूक लागल्याशिवाय पाजत नाही आणि त्याच्या भूक लागण्याचं लक्षण कोणतं आहे त्याचं रडणं. ते रडायला तिला जर विचारलं मला रडायला लागेल पण थांबलीस का तुम्ही भूक लागलेली करायची कशी नाही तर अजीर्ण होईल. त्याला घड्याळ पाहून लेकरं पाजली की अजीर्ण होतं असं आहे. काय पाहून लेकरं पाजतात नाही
लेकराला भूक लावावी लागते. हे जी हे प्रार्थना जी आहे ना ती भूक आहे. जलानाम संघातस्तव जननी तापम हरतुनः 14 भुवने स्थिरावती जिथे ब्रह्मांड भीमः ऐसे विश्व ही कंदुका सम तुझ्या पात्री तरंगे पहा. ताकी जो जलभारशी शिवजटा जूटा तुनी बांधुनी तो सारी अमुची निरंतर हरो दुःखे जगत पावनी. प्रदोषांतर नृत्य पुरमथन लीलोद्धृत जटा तटा भोग प्रेंखल विभुज संतान विधृती विलक्रोड क्रीड जलड मरुटंकार सुभगस्तिरोधत्तांतापम त्रिदश तटिनी तांडव विधी. अंतःकरणात प्रेम असलं म्हणजे ज्याच्यावर प्रेम आहे त्याची प्रत्येक कृती ही मोठी आदरणीय, मोठी विलोभनीय, मोठी कौतुकानं बघावी असं वाटतं. असं आहे. हा अनुभव आपल्याला प्रपंचात थोडा बहुत येतो. विशेषतः तान्ह लेकरू हे कोणत्याही स्थितीत असले तरी आईला कौतुकाचं असतं, अगदी शी पासून हसण्यापर्यंत. आता शीचं कौतुक असायचं काय कारण आहे, पण लेकराचं शीच असतं. कर्दमी रांगणे सपुत्र पितराचे जरी कर्दमी रांगणे असं आहे. आणि मोरबंधाने जरा पुढे म्हटलंय तुलाच जरी पोटशी कशी तरी यशोदा बरे जरी मळविशी रजो मलिन काय तू अंबरे. मातीनं धुवून घेतलेला आहे तसाच तू यायचाच बरबटलेला आणि तरी सुद्धा आईनं तुला आपल्या हृदयाशी धरावा असं तुझं होतं की नाही. मग मी का तुला तसा चालू नाही असं आहे. अलीकडच्या आईला चालतं की नाही मला माहित नाही, कारण असा मार खाल्लेलं लेकरू सुद्धा मी पाहिलेलं आहे. आईला कुठेतरी बाहेर जायचं होतं, ती युनिफॉर्म म्हणून पांढरसच्छ टिनोपॉलचं पातळ नेसली होती, लेकरू अंगणात खेळत होतं. आई बाहेर निघाली म्हणून ते आई जवळ आलं, त्यांनी आईला मिठी मारली आणि आईने लेकराच्या मुस्काडीत मारली. ही फिजिओलॉजिकल आई आहे की तिचा देह स्त्रीचा आहे म्हणून ती आई झाली, अंतःकरण काही आईचं नाही. असलं पाहिजे खरं म्हणजे. पण ते सगळ्यात जुन्या काळातल्या गोष्टी आहेत. तो कपितारुचे जरी कर्दमी रांगणे. वात्सल्य जिथे आहे, खरं प्रेम जिथे आहे, आणि खरंच नाही प्रेम जर असलं ना तर नवऱ्याच्या सगळ्या खोडीचं सुद्धा बायको कौतुक करतो. बायकोच्या सगळ्या खोडीचं नवरा कौतुक करतो प्रेम असलं तर. नाही तर दोषासारखे दिसतातच, पण गुण सुद्धा दोषासारखे दिसतात. ज्याचं इतरांना कौतुक असतं त्याचं सुद्धा याला कौतुक नसतं. कपाळ धरून बसायचं मग काय करायचं. भरता सर्व समर्थ लाभत जया लोकामध्ये मान्यता आहे. सुज्ञ जसा तसा रसिकही नाही घरी न्यूनता. त्याच्याही विषयीन आदर जिला ते प्रेम राहो दुरी. ऐशी बाईल जानरा मिळतसे त्याने भजावा हरी. प्रेम असलं म्हणजे असं असतं. उलटही आहे किंवा मी सांगतो आपल्याला कधी की जगन्नाथजी केव्हा तरी गंगेच्या किनाऱ्यावर बसले. गंगेचा प्रवाह खळखळ 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 वाहतोय. गंगेचा ओसरलेला प्रवाह जेव्हा असतो तेव्हा काही जलप्राण्यांची डोळे असतात गंगेच्या काठाला लागून पाण्याच्या सोयीची. आणि गंगेचा खळखळणारा जो प्रवाह आहे हा किती वेळा कमी जास्त होतो आणि ते पाणी त्या बिळामध्ये शिरताना एक ठुबुक डुबुक 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 असा काहीतरी आवाज येतो. हे प्रत्येक वेळेला प्रत्येकाच्या अनुभवाला हीच इलेच नाही. निर्णय गंगेचं दर्शन घेतलं की यातलं केव्हा तरी कुठेतरी अनुभव आले. तो असा तो जो आवाज येतो जगन्नाथांना त्या आवाजावरून स्मरण कशाच होतं माहितीये. प्रदोषांतर नृत्य पुरमथन लीलोद्धृत जटा तटा भोग प्रेंखल हरिभुज संतान विधुती. भागीरथी हे जे तुझं डुचमिळणारं पाणी आहे त्या डुचमिळणाऱ्या पाण्यामुळं या जलाच्या जवळ असलेल्या जलप्राणीची काही आहे तुंडरासारखे किंवा आणखी कोणी यांनी बिळ तयार केली आहे. त्या बिळामध्ये ते पाणी डुबुक डुबुक आवाज करतं
आणि त्याचा आवाज होतो कसा, डमरू सारखा आवाज होतो. आणि हा डमरू सारखा आवाज तुझ्या जवळपास का आला, त्यामुळे त्याचं कारण आहे, भगवान शंकराने जेव्हा तांडव नृत्य आरंभिलं तर तांडव नृत्याला डमरू साथीला पाहिजे. तो कुणीतरी तो डमरू वाजवणारा नटराजी जवळ हजर नसेल, साथीदारापासून आणणारं प्रकरण हे नाही. डमरूवाला असला तर ठीक आहे, भागीरथी म्हणजे मीच तुम्हाला डमरू पुरवते, नाचा तुम्ही. शांत नृत्य कुरमथन लीलो धृत जटा तथा भोग प्रेंखल हरिभुज संतान विधुती बिलक्रोड क्रीड जलड मरुटंकार सुभगा तिरोधत्तांतापम तुदश तटिनी तांडव विधी. भगवान शंकराच्या हे पाणी उसळतंय त्याचं कारण भगवान शंकराचं नृत्य. आणि या उसळणाऱ्या पाण्याने विचार केले ठीक आहे आपण डमरूची साथ करावी, म्हणून त्या बिळामध्ये वाजणारा जो आवाज आहे तो डमरूचा आवाज आहे. आणि भागीरथी मला हे याचं स्मरण होतं. महाकवीची प्रतिभा म्हणतात ती याला बारीकशी गोष्ट आहे, पण त्यांना ते भगवान शंकराचं तांडव नृत्य आणि त्याच्यावर वाढणारं डमरू आठवलं. ती महाकवीची प्रतिभाही आहे आणि भागीरथी आणि शंकराविषयीचं प्रेमही आहे, ते अंतःकरणात आहे, म्हणून तर अशा कल्पना कल्पनाच होतात. तदोशांत नृत्य पुरमथन दिलो धृत जटा तथा भोग प्रेंखल हरिभुज संतान विधुती बिलक्रोड क्रीड जलड मरुटंकार सुभगा तिरोधत्तांतापम त्रिदश तटिनी तांडव विधी. प्रदोष समयी यदा करीत तांडवाधुरी तदा उसळती तुझे जलतरंग त्यांच्या जटी. कमी करीसी साच तू पशुपती सवे नर्तन तुषार खळग्यात ते पडून वेई त्याचा आसन. निनाद गुळता असा श्रवणी वाटते या परी गभीर ढमरुध्वनी परिस साम्यता चोकरी. मनोहर असे तुझे विमल लास्या भाजना शिवप्रद ठरो करो सकल दुःख निर्मूलना. दरिद्राण दैन्यम दुरित मथ दुर्वासन हृदाम धृतं दूरी कुर्वन् सकृत पिगतो दृष्टी सरणीम. अपिद्राव अविद्या द्रुमदलन दीक्षा गुरुरिहस प्रवाहस्ते वाराम श्रियमयमपारहं दिशतु नः. भागीरथीचं महात्म्य गाताना जगन्नाथ म्हणतात दरिद्राणां दैन्यम, दरिद्री माणसाचं दैन्य तुझ्या प्रभावाने दूर होतं. दुरित मथ दुर्वासन हृदाम, ज्यांच्या अंतःकरणामध्ये वाईट वासना ओतप्रोत भरून राहिल्या आहेत त्यांच्या हातून जी पातकं घडतात तीही पातकं तुझ्या प्रभावाने नष्ट होतात. धृतं दूरी कुरुवन सकृत पिहगतो दृष्टी सरणीम. आणि याच्याकरता फार वेळ लागतो, पुन्हा पुन्हा पाहावं लागतं, पुन्हा पुन्हा पुस्तक घ्यावं नाही. सकृत पिगतो दृष्टी सरणीम. एकदा जरी तू दृष्टीपथात आलीस, एकदा जरी तू दृष्टीपथात आलीस, थोडं रचनेतने त्यात एक वैशिष्ट्य आहे. दृष्टी तुझ्यावर पडली नाही, तू दृष्टीपथात आलीस, दोन्हीमध्ये फरक आहे. आपली दृष्टी केव्हाही कुठेही पडते, ती आपल्या दृष्टीत पडणं कठीण काम, पण ती एकदा जरी पडली सकृत पिगतो दृष्टी सरणीम, एकदा जरी तू अशी दृष्टीला पडलीस. सामान्य व्यवहारामध्ये पाहणं आणि पडणं आपण सारखंच समजतो. दृष्टी पडली काय आणि डोळ्यांनी पाहिलं काय. दृष्टीला पडणं निराळं आणि डोळ्यांनी पाहणं निराळं. डोळ्यांनी पाहत असताना सुद्धा दृष्टीला पडत नाही लक्ष नसलं तर, लक्षात येत नाही लक्ष नसलं तर. त्या दृष्टीला पडण्यासाठी लक्ष त्या दृष्टीशी असावं लागतं. असं जेव्हा असेल सकृत पिगतो दृष्टी सरणी, तर परिणाम काय. दरिद्राणां दैन्यं दुरित मथ दुर्वासन हृदाम धृतं दूरी कुर्वन् सकृत पिगतो दृष्टी सरणीम. का हे असं का होतं, तुम्ही त्याचं कारण आहे. भागीरथी तुझं जे स्वरूप आहे तेच कसं आहे. अपिद्रागा विद्या द्रुमदलन दीक्षा गुरुरिह प्रवाहस्ते वाराम. अविद्या जी आहे जिच्यामुळे सबंध प्रपंच आणि संसारातली दुःख निर्माण झाली, प्रपंचाचा जो त्याग करायचा प्रसंग येतो, प्रपंचामध्ये जे विरक्त राहायचा प्रसंग येतो, प्रपंचामध्ये संयमाने राहावं लागतं, ते सगळं त्या अविद्येच्या प्रभावाने होतं. इतकंच नाही तर प्रपंच म्हणून ब्रह्मापेक्षा जो वेगळा भासतो त्याच्याही मुळे अविद्यात असते. आणि हा वेगळा भाषण हेच तर सगळ्या दुःखाचं कारण. कारण उदरमंतरं कुरुते असं तस्य भवम भवती. थोडं जरी अंतर पडलं, थोडं जरी द्वैत झालं, कारण द्वितीयात जरी भवम भवती ठरलेलं आहे. आता मोठी मौज आहे. एकाकी न रमते, एकट्याला चैन पडत नाही, आणि द्वितीयात जरी भवम भवती.
म्हाताऱ्या माणसासारखं होतो. नागपिंड घरात नसली की घर खायला उठतं आणि असली की उच्छाद वाटतं. म्हणजे दोन्ही काय कसं कसं यायचं बाहेर पडेल. आणि हे तर स्वरूप आहे मायाचं की ती अशीच असायची. आणि म्हणून तिच्याविषयी निश्चित काही सांगता येत नाही. तिला चांगलं म्हणता येत नाही, वाईट म्हणता येत नाही. ती घातक म्हणता येत नाही, ती उपयोगी म्हणता येत नाही. पण दोन्ही बाजू तिच्या ठिकाणी आहे. वाईट बाजू तिच्या ठिकाणी आहे, त्याची चांगली बाजू तिच्या ठिकाणी आहे. ती अगपात करविते, तिचा उद्धार करायला तीच कारणीभूत होती. कारण दुहेरी रूप आहे तिचं. आणि म्हणून ते शंकराचे म्हणतात कसे कोणा ठेवू सांगा अत्यनंगा उभयात्मिका. मग महाद्भुता निर्वचनीय रूप अद्भुत आहे, वर्णन करता येत नाही तिचे. आणि म्हणून ही नाहीशी करण्याकरता, हिचा प्रभाव नाहीसा करण्याकरता कुणीतरी खमंग मागे उभा असावा लागतो. त्याची प्रेरणा